नमस्कार. आज आपण भारताच्या घटनात्मक इतिहासातील एका टर्निंग पॉइंटबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे भारत सरकार अधिनियम 1858. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तर हा विषय खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूया. विचार करा, असं काय झालं असेल की एका बंडामुळे एका बलाढ्य साम्राज्याला भारतातलं आपलं संपूर्ण सरकारच बदलावं लागलं. हो, 1857च्या त्या एका घटनेने ब्रिटिशांच्या संपूर्ण प्रशासनाची दिशाच बदलून टाकली. कसं, तेच आज आपण पाहणार आहोत. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी त्या बंडाचे परिणाम काय झाले, मग ब्रिटिश राजघराण्याने सत्ता थेट आपल्या हातात कशी घेतली, गव्हर्नर जनरल जाऊन व्हॉइसरॉय कसा आला, प्रशासनात नेमके काय बदल झाले आणि शेवटी या कायद्याचा खरा अर्थ काय होता. ठीक आहे, तर सगळ्यात आधी पाहूया हे सगळं सुरू कुठून झालं. असं काय घडलं की हा कायदा आणावा लागला. 1857चा उठाव तो फक्त एक सैनिकांचा बंड नव्हता. नाही, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचा पूर्णपणे उडालेला बोजवारा होता. आणि हे अपयश इतकं मोठं होतं की ब्रिटिश संसदेला आता थेट हस्तक्षेप करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. आणि मग या सगळ्या संकटावर उपाय म्हणून थेट लंडनमधून एक असा कायदा आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. हाच तो कायदा भारत सरकार अधिनियम 1858. याला ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असंही म्हणतात. या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम एकच होतं: ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य पूर्णपणे संपवून टाकणं आणि सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे देणं. म्हणजे बघा, फरक किती मोठा होता. एका बाजूला होतं कंपनीचं राज्य, एक व्यापारी कंपनीची राज्य चालवत होती, जिथे दुहेरी शासन पद्धत होती. आणि आता दुसरीकडे आलं थेट ब्रिटिश क्राऊनचं राज्य. म्हणजे आता भारत थेट ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात होता आणि इथलं प्रशासन थेट ब्रिटिश संसदेला जबाबदार होतं. हा खूप मोठा बदल होता. बरं, ह्या कायद्यामुळे एक असा बदल झाला जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि प्रतिकात्मक होता. पाहूया तो काय होता. आतापर्यंत आपण गव्हर्नर जनरल हे पद ऐकत आलो होतो. तो होता ईस्ट इंडिया कंपनीचा सगळ्यात मोठा अधिकारी. पण आता या कायद्याने एक नवीन पद आणलं: व्हॉइसरॉय. व्हॉइसरॉय म्हणजे थेट ब्रिटिश राजा किंवा राणीचा वैयक्तिक प्रतिनिधी. म्हणजे हा फक्त नावाचा बदल नव्हता, तर सत्तेच्या स्वरूपातलाच बदल होता. आणि गंमत म्हणजे या व्हॉइसरॉयची भूमिका दुहेरी होती. म्हणजे तो भारताच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल तर होताच, पण त्याचसोबत तो ब्रिटिश राजाचा प्रतिनिधी म्हणून व्हॉइसरॉय सुद्धा होता. यामुळे काय झालं तर भारत आणि ब्रिटिश राजघराणे यांच्यात एक थेट दुवा तयार झाला आणि ती जुनी दुहेरी शासन पद्धत कायमची संपली. आणि हे नाव तर आपल्याला लक्षात ठेवायलाच हवं. भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, तर भारतात व्हॉइसरॉय आला, पण त्याला नियंत्रित करण्यासाठी लंडनमध्ये काय व्यवस्था केली होती आता ते पाहूया. तर बघा, लंडनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक, नवीन कॅबिनेट पद तयार केलं गेलं, भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. याच्याकडेच भारताच्या प्रशासनाची अंतिम सत्ता होती. आणि या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी 15 सदस्यांची एक भारत परिषद म्हणजेच काउन्सिल ऑफ इंडिया सुद्धा स्थापन करण्यात आली. आता सत्तेचा प्रवाह कसा होता ते समजून घेऊ. सगळ्यात खाली भारतात होता व्हॉइसरॉय. तो रिपोर्ट करायचा थेट ब्रिटनमधल्या भारत मंत्र्याला, आणि तो भारत मंत्री जबाबदार होता थेट ब्रिटिश संसदेला. एकदम स्पष्ट आणि सरळ साखळी. बरं, कायदा आला, बदल झाले, पण याचा खरा परिणाम काय झाला आणि परीक्षेच्या दृष्टीने यातले कोणते बारकावे महत्त्वाचे आहेत ते आता समजून घेऊया. हा सगळा घटनाक्रम लक्षात ठेवणं सोपं आहे. 1857मध्ये बंड झालं, त्यानंतर 1858मध्ये हा कायदा आला, आणि मग 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंगने अलाहाबाद इथे राणीचा प्रसिद्ध जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यात काही मोठी आश्वासनं दिली गेली होती, जसं की आता ब्रिटिशांचा राज्यविस्तार थांबेल, म्हणजे खालसा धोरण रद्द, सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळेल, आणि जे स्थानिक राजे महाराजे आहेत त्यांचे हक्क आणि सन्मान जपले जातील. पण इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे सगळे बदल वरच्या पातळीवरचे होते, म्हणजे नेतृत्व बदललं, पण जमिनीवर रोजच्या प्रशासनात फारसा बदल झाला नाही. तीच नोकरशाही, तीच केंद्रीकृत पद्धत, ती तशीच राहिली. आता परीक्षेसाठी एक खास टिप. जरी आपण व्हॉइसरॉय असं म्हणत असलो आणि हे पद महत्त्वाचं असलं, तरी कायदेशीर कागदपत्रांमध्ये आणि कायद्यांमध्ये मात्र गव्हर्नर जनरल इन काउन्सिल हीच संज्ञा वापरली जात होती. हा एक छोटा पण महत्त्वाचा फरक आहे. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर 1858चा कायदा हा तो कायदेशीर दस्तऐवज होता ज्याने भारतात कंपनी राज्य संपवलं आणि ब्रिटिश राज्याची औपचारिक सुरुवात केली.
एक नवीन पद, एक नवीन सरकार. कायद्याचं नाव होतं ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताच्या उत्तम शासनासाठी कायदा. पण प्रश्न हाच आहे की हे सरकार खरोखरच भारतासाठी उत्तम ठरलं का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला या कायद्याच्या परिणामांवर पुन्हा विचार करायला लावतो.